बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। बहुजन कामगार दर्पण संपादक डॉक्टर शंकरदादा माने। कामगारांचा विजय, न्यायालयीन आदेशानंतर आनंदोत्सव, रिपब्लिकन कामगार सेनेचा डंका, कामगारांमध्ये उत्साह, मिठाई वाटून साजरा केला कामगारांचा विजय सोहळा। हॉस्पिटलमध्ये शेकडो कामगारांची ऐतिहासिक बैठक, डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगार एकवटले। औद्योगिक न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर साखराबाई दिनशा पेटेट ॲनिमल हॉस्पिटल परेल येथे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। न्यायालयाने तक्रारदार युनियनचा दावा प्राइमा फॅसिए सिद्ध नसल्याचे नमूद केल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने हॉस्पिटल परिसरात शेकडो कामगारांची भव्य बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीदरम्यान कामगारांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। हॉस्पिटलचे अध्यक्ष व सरचिटणीस यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करत कामगारांच्या एकजुटीचे कौतुक केले। डॉक्टर शंकरदादा माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कामगारांच्या हक्कासाठी एकजूट ठेवून लढा देणे आवश्यक असून न्यायालयीन प्रक्रियेमुळे कामगारांचा आत्मविश्वास वाढला आहे। पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवले जातील। प्रमुख उपस्थिती डॉक्टर शंकरदादा माने, प्रदेशाध्यक्ष गणेश गायकवाड, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख माणिक कावटे, रायगड जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, अध्यक्ष कामगार संघटना विजय गायकवाड, शरद मोरे, सुरेश कांबळे, सुनील मोरे, सुनील टी मोरे, संदीप मोरे, रमेश शेलार, अक्षय शेलार, महेश साळवी, रवींद्र गायकवाड, पप्पू जाधव, अविनाश मोहिते, समीर सावंत, पप्पू जाधव, संदीप चव्हाण, दीपक लोखंडे, दिलीप जाधव, प्रमोद जाधव तसेच शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांच्या बहुमत प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर रिपब्लिकन कामगार सेनेची भूमिका अधिक बळकट झाली असून आता सेटलमेंटचे सर्व लाभ मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर व संघटनात्मक लढा अधिक तीव्र होणार आहे। कामगारांचा हक्क आमचा संघर्ष। कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष शंकरदादा माने, त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य करणारे गणेशजी गायकवाड या तिथे उपस्थित राहून आम्हाला वेळोवेळी नेहमी सहकार्य करत, त्याचप्रमाणे जी ऑर्डरची ऑर्डर होती पहिलेपर्यंत टाकलेली ऑर्डर कोर्टाने त्यांना फेटाळलेलं आहे आणि रिपब्लिकन कामगार सेना या युनियनला संघटन करून घेण्याची ऑर्डर दिलेली आहे। तर मी प्रथम शंकरदादा माने आणि गणेशजी गायकवाड या दोघांचंही अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे सरचिटणीस आमचे आंबेडकर यांचंही अभिनंदन करतो, कारण आम्ही एकमेव आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहोत, राहणार आहोत आणि कायमस्वरूपी जिवंत आहोत। तिथपर्यंत एक आंबेडकर घराण्याशीच आम्ही निगडीत राहू। आणि त्याचप्रमाणे कामगारांनो, जरी राजा गायकवाड असेल तर राजा गायकवाड एकटाच नव्हे, तर माझी ताकद हे माझे संपूर्ण कामगार आहेत। त्या कामगारांच्या मदतीनेच मी पुढे काहीतरी वाटचाल करू शकतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।